नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तमिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील काही तासातच जाहीर होणार आहेत. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ता पालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे पुढच्या तासाभरात सुरुवात होतीये. ममता बॅनर्जी, के स्टॅलिन, हेमंत बिस्वा सर्वांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या या निकालांवर अवलंबून आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय, तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. ममता आणि मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बंगालमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत 92% मजल मारली आहे. आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की पहिल्यांदाच भाजप सरकार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. तर बंगालमध्ये दीदी सत्ता राखणार का? 15 वर्षांनंतर बंगालमध्ये सत्ता पालट होणार का? दीदींची ही सत्ता किंवा दीदींचा हा जो विजय रथ आहे तो भाजप रोखू शकणार का? हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे. दक्षिणेतही महत्त्वाच्या 2 राज्यांचा निकाल आज लागतोय. तमिळनाडू आणि केरळमध्ये नेमका हा गड कोण राखणार याचा फैसला आज होणार आहे. तिकडे आसामचाही निकाल आज लागतोय आणि पुदुच्चेरीचाही निकाल आज लागणार आहे. बंगालमध्ये दीदी सत्ता राखणार की नाही आणि भाजपनं ज्या प्रकारे सर्वस्व पणाला लावलेला आहे, सगळी ताकद पणाला लागलेली आहे, त्यामध्ये भाजपला यश मिळणार का? मोदी बंगालचा गड हा आता पादाक्रांत करणार का? हे आज काही तासातच स्पष्ट होईल. तर एक्झिट पोल्सनुसार पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचा दावा करण्यात आलाय, तर तमिळनाडूमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. या दोन्ही राज्यातील एक्झिट पोल्सवर आपण नजर टाकूया.